नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हे आहे आजचं मार्केट आणि आज मॉर्निंगला आपण एक जो ट्रेड दिला होता तो मार्केटच्या फ्लॅट ओपनिंगवरतीच दिला होता. इथं मार्केट ओपन झालेलं आणि आपला असा अंदाज होता की जर यावरती मार्केटने सस्टेन केलं 5 मिनिट कॅन्डलच्या वरती क्लोजिंग जर दिली तर मार्केट आपल्याला एक चांगलं टार्गेट देऊ शकतं. आणि खालीसाठी एक चॅनल होतं आपलं, ते चॅनल ब्रेक झाल्यानंतर मग आपला अंदाज होता की 23,000पर्यंत मार्केट जाऊ शकतो म्हणून. म्हणजे 23,500 आणि 23,000 अशी एक 5 मिनिटची रेंज होती. हा यूट्यूबला बघा, या ठिकाणी आपण 23,300चा एक रेजिस्टन्स जर ब्रेक केला, यावरती जर मार्केट सस्टेन केलं तर मार्केट आपल्याला 23,400पर्यंतचं पहिलं टार्गेट म्हणजे एक 100 पॉईंटचं टार्गेट आपल्याला मिळू शकतं असं आपण इथे बोललो होतो. आणि जर तुम्ही बघाल तर ही कॅन्डल इथे सस्टेन झालेली आहे आणि एक्झॅक्ट 23,400पर्यंत मार्केट आलेलं आहे. सीओया ही लेवल होती ती. किती पॉईंटने राहिलेलं समजा ते हिट करायचं, एक 8-9 पॉईंट 10 पॉईंट पकडा तर ते कन्सिडर करण्यासारखं असतात. तेवढे छोटेसे पॉईंट्स टार्गेट हिट झालं असं समजलं जाईल. त्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पण जर बघितलं तर मार्केटनी आपल्याला एक मिस गाईड केलेलं, आपल्या लेवलपासून मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आणि मग इथनं जेव्हा वापस फिरलं मार्केट त्यावेळेला त्यांनी टार्गेट हिट केलेलं. बघा ही लेवल. हा ट्रेड जो बनला होता, हा ट्रेड कसा बनला होता तर इथे तुमची एंट्री राहिली असती. सेम कॅन्डल म्हणजे 28 ते 30 पॉईंटचा तुमचा SL राहिला असता आणि टार्गेट जे होतं तुमचं जवळपास 100 पॉईंटचं टार्गेट होतं. 500चा सपोर्ट दिसत आहे. आपल्याकडे ही रेंज बनली होती एक. अच्छा, हे बँक निफ्टीचं आहे सब ॲनालिसिस. बँक निफ्टीबद्दल पण आपण रेंज दिली होती 19,500 हा एक सपोर्ट बनतोय म्हणून. इथे बघा 23,200 हा जो सपोर्ट आहे इथनंच रिजेक्शन घेतलेलं आणि 23,300 इथनं पण आपलं रिजेक्शन घेतलेलं आणि इथे सपोर्ट घेतला सो या पद्धतीने. आणि त्यानंतर मग आपण मार्केटमध्ये नव्हतो सपोज आणि हा ट्रेड काही अनपेक्षित आहे आपल्यासाठी, कारण की इथनं मार्केट रिव्हर्स होईल पण त्याच्या आधीच ते थोडंसं रिव्हर्स झालेलं, त्यामुळे मग या ट्रेडमध्ये एंटर करणं थोडंसं डिफिकल्ट बनतं आहे. तरी जर कोणाला ट्रेड घ्यायचा असता तर हे कन्फर्मेशन आपल्याला इथे या रेड कॅन्डल नंतर मिळालं असतं. म्हणजे इथे आपण एंट्री बनवू शकलो असतो आणि आपला SL जो असता तो असता जवळपास 20-21 पॉईंटचा. या 20-21 पॉईंटच्या SLला आपण ठेवून 1:1, 1:2, 1:3 जवळपास एवढं टार्गेट बुक करू शकलो असतो आरामशीर. आणि जर कोणी फक्त SL ट्रेडिंग केलं असेल तर मार्केटनी इतकी मोठी मोमेंट दिल्यानंतर समजा 60-65 पॉईंटची, तर मार्केट आपण कुठे ट्रेड करणार तर डेफिनेटली आपण जो आहे आपला हा जो 21 पॉईंटचा SL आहे तो आपण कॉस्ट टू कॉस्ट किंवा थोडंसं ब्रोकरेज निघेल आपलं इतकं आपण ट्रेड करून आणून ठेवलं असतं. आणि मार्केट जेव्हा ही नेक्स्ट मूव्ह देत आहे या मूव्हमध्ये त्याला आपण या जो नेक्स्ट हाय मिळालेला आहे आपला तिथे आणून ठेवलं असतं. त्यानंतर आपण इथे आणलं असतं, इथे, त्यानंतर इथे, आणि आपण याला ट्रेल करत गेलो असतो या पद्धतीने आणि या ठिकाणी तुमचं टार्गेट हिट झालं असतं. या ठिकाणी तर एकूण आपल्याला किती पॉईंट मिळाले असते इथे, जवळपास तुम्हाला मिळाले असते 100 पॉईंट इथे मिळालं असतं. म्हणजे 100 पॉईंटचं टार्गेट वर आणि 100 पॉईंटचं टार्गेट खाली. आता ही रॅली मार्केटमध्ये जे थोडेसे जुने लोक आहेत ज्यांना सेल्फ ट्रेडिंग येतं त्यांनी कॅच केलं असेल किंवा करू शकले असते.
पण आपण तुम्हाला जो ट्रेड दिला होता तो फक्त हाच ट्रेड होता. एकच ट्रेड आपण इथे तुम्हाला लॉंग पोझिशन्सचा दिलेला, ज्याच्यामध्ये तुमचं टार्गेट 100 पॉईंटचं जवळपास आणि एस एल तुमचा जो होता 31 पॉईंटच्या जवळपास होता आणि तो टार्गेट हिट झालेला आहे समजा याला. म्हणजे हा ट्रेड थोडासा लंबा चाललेला. ट्रेड जनरेट झाला 10 वाजता आणि आपला टार्गेट आपण क्लोज केलं असेल समजा 1:15 वाजता या पद्धतीने. आता उद्या मार्केट काय करेल, तर आपल्याला त्यासाठी डेली टाईम फ्रेमवरती यावं लागेल. आणि डेली टाईम फ्रेमवरती मार्केटनी एक डोजी फॉर्म केलेला आहे. सो आपण आपला हाय आजचा आणि आजचा लो मार्क करून ठेवूया. आणि उद्या मार्केट या रेंजच्या कुठे ओपन होतं त्यानुसार आपण ट्रेड करणार. समजा ही रेंज आहे जवळपास 250 पॉईंटची, याच्या मधात ओपन होतं असेल तर मार्केट साईडवेज राहू शकतं. याच्यावरती जर सस्टेन केलं मार्केट तर मग आपलं 23,500चं पहिलं टार्गेट आहेच. आणि जर याच्या खाली सस्टेन केलं समजा तर आपलं 23,000 हे टार्गेट आहे. तर 500 पॉईंटचे टार्गेट आहेत आपल्याला या रेंजच्यावरती. लेट्स सी उद्या मार्केट कुठे ओपन होईल. तर लाईव्ह ट्रेडिंगला जॉईन करत चला लाईव्ह एनालिसिससाठी. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला इथे ट्रेड मिळतात. ऑफ मार्केटमध्ये कोणी येऊन तुम्हाला ट्रेड देऊ शकतं, सांगू शकतं की इथे तुम्ही जर ट्रेड घेतलं असतं तर इतकं प्रॉफिट बुक केलं असतं असं तसं. पण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड देणं दॅट इज अ डिफिकल्ट पार्ट. सो एनकरेज करा आपल्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.